गरज असेल किंवा आरोपीच्या नेत्याची गरज असेल ती त्यांचा विषय. त्यांना जर आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले, निवडणुकीला लय खर्च झाला असला तर तो जर गुंडा झाकाने वसूल करायचा असला राज्यातला, त्यांचे काही प्लॅन असू शकतात. हे शब्द फडणवीसांच्या बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते. पण ज्यावेळेस कुटुंब आता आत्महत्याच करायला निघाले, आमचाही नाविलाज आला. कारण मी आजपर्यंत म्हणत होतो की देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करतील, म्हणून तर मराठी शांत आहे, फडणवीसावर विश्वास ठेवलाय. पण कुटुंब जर आत्महत्या करायला निघालं आणि फडणवीसांचे पोलीस त्यांना माहितीच देणार नसले, यंत्रणा माहितीच देणार नसले, तर मग 100% षडयंत्र आहे. तुम्ही गोड बोलून फसवायला लागले. तुम्ही 10 लाख रुपये दिले, तुम्हाला 20 लाख रुपये देतो आम्ही, घेऊन जा तुमच्या माघारी. तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागले की काय? तुम्ही काय खुनिकत घ्यायला लागलीत का काय? काय करायला तुम्ही? तुमची यंत्रणांनी जर तुम्ही त्यांच्या डोळ्यातले पाणी पुसरू शकणार नसता, तुमची यंत्रणा माहिती देणार नसत, तर अवघड विषय नाही. फडणवीस कशाला राज्य चालवता तुम्ही? कारण मी इतक्या मतात निवडून आलो, याच्यातच हुशारकीतच तुम्हाला आयुष्यकडे घालायचं काय तुमचं? लोकांचे मूर्ती पाडू ही मस्ती बरोबर नाही. आम्ही माज मस्ती उतरणार मग याच्या टोळीची, ह्या धनंजय मुंडेच्या टोळीची माज मस्ती उतरणार. आम्हाला माहिती आहे ते किती घेतात, त्याच्या हातात कुठं आहेत. मग फक्त आम्ही आणखी संयम पकडणारे. शेवटचा आता मुख्यमंत्र्यांना सांगतो, या कुटुंबांना जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या. यातला एकही आरोपी सुटता कामा नाही. तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवून येत. सगळे 302 मध्ये घ्या. खंडणी मधले ते सगळे दनादन मोके लावून टाका. त्यांना पुराव्याची कमतरता नाही. हजारो आहेत, शेकडा नाही, हजारो. त्याच्याबद्दल त्याचं पोरग तिकडं कोणाला धरतंय, ते त्याच्यावर केशी, त्याची टोळीना काले केजला परवाच्याला मारून टाकलंय, त्याच्यानंतर त्या कळममध्ये मारून टाकलंय एक जण. त्याची टोळी जर फडणवीसनी गप नाही बसली तर जनता गप बसली. नाविलाज आहे. तुम्ही हे इतके पुरावे आहेत, एवढे पुरावे असून तुम्ही त्याला 302 मध्ये घेत नाहीत, म्हणजे फडणवीसच दोषी ठरणार. आम्ही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाही. जर तुम्ही याला 302 मध्ये घेतलं नाही, याला मुक्यात टाकलं नाही, त्याची सांभाळणारी टीम जर मध्ये टाकली नाही, तर दोषी आम्ही तुम्हाला धरणार. तुमच्याकडून अपेक्षा ठेवून येत, त्या अपेक्षाचा मुख्यमंत्री साहेब भंग होऊ देऊ नका. आणि SP साहेबांना सांगतो, इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथंच सगळी त्यांच्या एका खोलीत घरात माहिती कुटुंबाला द्या. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन केलं होतं. मात्र अनेकांनी त्यांना आवाहन केलं खाली उतरण्याचं, आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं असं म्हणण्यापेक्षा उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत आम्हाला सगळी माहिती द्यावी अशी त्यांनी अट ठेवली आहे, आणि तरच आम्ही आमचं आंदोलन मागे घेऊ, नाहीतर घेणार नाही अशी भूमिका मांडली आहे. आणि त्यांच्या आंदोलनाच्या वेळी मनोज जरांगे हे देखील तिथं उपस्थित होते. जरांगेंनी सुद्धा त्यांना खाली उतरण्याची विनंती केली. आणि आता पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील सुद्धा बोलत होते. मात्र त्यांनी थेट सरकारला आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा दिलाय की या देशमुख कुटुंबाच्या सगळ्या मागण्या मान्य कराव्यात. आमची आता सहनशीलता संपलेली आहे. मनोज जरांगे हे नुकतेच पत्रकारांशी बोलत होते. आणि मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. फडणवीस साहेब, तुम्ही कशाला कलंक घेता? आणि जे कोणी आहेत तुमच्या ताब्यात त्यांच्यावरती कठोर कारवाई करा. वाल्मिक कराडवरती 302 आणि मकोका का अजूनपर्यंत लावलेला नाही असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केलाय, ज्यासाठी देशमुख कुटुंबानं आज आंदोलन केलं होतं. या प्रकरणातला आणखी एक आरोपी जो फरार आहे त्याला देखील लवकरात लवकर ताब्यात घ्यावं. एका आरोपीचा फोन जो नाशिकमध्ये त्यानं फेकून दिला तो अजूनपर्यंत का सापडलेला नाही. आणि वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यापेक्षा खुनाच्या गुन्ह्यातला आरोपी करा अशी देखील मागणी देशमुख कुटुंब आणि मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. थोड्या वेळापूर्वी देशमुख कुटुंब पाण्याच्या टाकीवरती चढलं होतं आणि तिथे आंदोलन सुरू केलं होतं.
हा तपास सुरू असताना आम्हाला तपासाची कोणतीही माहिती दिली नाही असा आरोप आहे देशमुख कुटुंबाचा. पोलीस अधिकारी सुद्धा घटनास्थळी आले होते. मनोज जरांगे त्याचसोबत स्थानिक लोकप्रतिनिधी या सगळ्यांनी मिळून धनंजय देशमुख यांना खाली उतरण्याचं आवाहन केलं आणि उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत सगळी माहिती मिळाली पाहिजे या अटीवर त्यांनी आपलं आंदोलन तुर्तास मागे घेतलंय. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ. तब्बल 1.5 तासांनंतर धनंजय देशमुखांचं आंदोलन अखेर मागे. जरांगे आणि ग्रामस्थांसोबतच पोलिसांच्या आवाहनानंतर पाण्याच्या टाकीवरनं धनंजय देशमुख उतरले. आम्हाला न्याय हवाय, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, तर पोलीस तपासाबाबत आम्हाला माहिती मिळावी, देशमुख कुटुंबियांची मागणी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी देशमुखांच्या पत्नीचा पुरवणी जबाब. न्यूज 18 लोकमतच्या हाती. वाल्मिकरांना फोनवरून धमकी दिल्याचा देशमुखांच्या पत्नीचा जबाब. कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याची धमकी. जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा आरोप. महाविकास आघाडी आणि इंडिया निष्क्रिय ठरते, हे देशासाठी बरं नाही. आघाडीतील विस्कळीतपणा सावरण्याची जबाबदारी कुणाची? सामनामधून सवाल उपस्थित करत काँग्रेसला घरचा आहेर. रवी राणांकडनं बच्चू कडू आणि यशोमती ठाकूरांना चहाचं निमंत्रण. तर मनभेद आणि मतभेदांमध्ये फरक. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. चहा पिण्याइतकं वातावरण आधी तयार करू असं म्हणत बच्चू कडूंचं सूचक विधान. ठाकरेंची साथ सोडणारे माजी महापौर नंदकुमार घोडील यांना चंद्रकांत खैरेंनी शिवीगाळ केल्याचा आरोप. एक पाय खराब झाला तर दुसऱ्या पायाचं बघावं लागेल असं म्हणत खैरेंची धमकी. पंतप्रधान मोदींच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन. गगनगिरला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर राहणार खुला. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये बघूयात सुपरफास्ट 100 बातम्या. धनंजय देशमुखांनी अखेर 2 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरचं आंदोलन मागे घेतलं. जरांगे आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलनातनं माघार घेतली. आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे. आम्ही न्यायाची भीक मागतोय. माझ्या भावाला मारलं, त्या सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली. आम्ही शांततेत न्याय मागतोय, पण न्याय मिळत नाही असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख हिनं केलाय. पोलीस तपासाबाबत आम्हाला माहिती मिळावी, पोलीस प्रशासन काय करतंय असा सवाल वैभवीनं केला. गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहे. तपासाच्या वेळी विश्वासघात केलेला नाही. मला कोणत्याच चौकशीला बोलावलेलं नाही असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.